कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गोपाल कृष्ण भगवान श्री शुकवाच एवमुक्तो भगवता सुक्रूरो विमना इव पुरे प्रविष्टकंसाय कर्मविद्ये गृहं ययो गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्या या भागवत कथेमध्ये 7व्या दिवसाची सेवा प्रारंभ होत आहे.
कारण भागवत कथा ही 7 दिवस करण्याचा विधी सनकादिक मुनीने आपल्याला नियम सांगितलेला आहे. 7 दिवसाचा विधी. म्हणून आज आणि सूर्यदेवाने पण गोकर्णाला हे सांगितलं होतं. कारण धुंदुकारीला पिशाच्य योनी प्राप्त झाली होती. त्याचा उद्धार करण्यासाठी विचारलं होतं, हे सूर्य भगवान, पिशाच्य योनीतून मुक्त होण्यासाठी काय साधन करावं लागेल? तेव्हा सूर्यदेवाने असं आकाशामधून सांगितलं होतं. सर्व लोकांनी ऐकलं होतं. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु इति सूर्यवच सर्वे धर्मरूपम तु विश्रुतम. त्यांनी सांगितलं होतं, हे गोकर्णा, पिशाच्य योनीला जरी गेलेला असेल धुंदुकारी, तरी त्याचाही उद्धार होऊ शकतो. अशी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा, की ज्याच्यामध्ये अपूर्ण काहीच राहत नाही, सर्व पूर्णत्वाला जातं, अशी ही कथा आहे. आणि म्हणून आज 7व्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत. काल आपण कथा पाहिली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अक्रूर नेण्यासाठी त्यांना आले. भगवान परमात्म्याने अक्रूराचा सत्कार केला आणि मथुरेमध्ये आले. आल्याच्या नंतर एव मुक्तो भगवता, भगवान परमात्मा आल्याच्या नंतर अक्रूराने सांगितलं, माझ्या घरी यावं. भगवंतांनी सांगितलं, नाही, नंतर येईल मी. काका तुम्ही निघून जा आता, आणि कंसाला फक्त एवढं सांगा की कृष्ण बलरामाला घेऊन आलेलो आहे, एवढं सांगा, आणि आम्हाला इथंच नगराच्या बाहेर सोडा. रथ घेऊन गेले. अक्रूर काका सांगितलं, आले बरं का कृष्ण आणि बलराम. मग भगवंतानी काय केलं पहा, आता पहारे भगवान कृष्ण संकर्षणान्विताः मथुरां प्रविशद गोपैर विदृक्षो परिवारिताः. तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर काही गोपाळही होते. आणि तिसरा प्रहर सुरू झाला. तिसरा प्रहर सुरू झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मथुरा नगरीमध्ये प्रवेश केला. फार मोठी कथा आहे, पण आपल्याला शेवटचा दिवस असल्यामुळे परत आपल्याला पुढची एक रुक्मिणी स्वयंवर ही कथा पाहायची. नगरीमध्ये प्रवेश करत असताना मथुरेमध्ये आणि प्रवास त्यांनी सुरू केला. त्यांनी पाहिलं, ददर्शतां स्फटिक तुंग गोपुरम द्वारा गृहे. म्हणून भगवंतानी काय केलं पहा, नगरीमध्ये मथुरा नगरी पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी उंच गोपुर आणि स्फटिक लावलेले आणि त्यांना सोन्याचे दरवाजे होते. असे घरं होती, त्याला सोन्याचे दार. आपण जसं लाकडी दार लावतो तसे सोन्याचे दरवाजे होते. अशी मथुरा नगरी होती. श्रीकृष्णाने ती नगरी पाहिली. आणि सोन्याने सजवलेले चौक होते मथुरेमध्ये. सोन्याने सजवलेले चौक, अशी मथुरा नगरी होती बघा. आणि अशा मथुरा नगरीमध्ये भगवान परमात्मा आणि बलराम आणि गोपाळ सर्व चालले. जात असताना एक चमत्कार झाला पहा. तेव्हा काही ज्या स्त्रिया होत्या मथुरेमधल्या, एकमेकीला सांगू लागल्या, कृष्ण बलराम आलेले आहेत. आणि मग त्यांनी घरामधलं जे काम होतं ते सोडून दिलं आणि वरती गच्चीवरती गेल्या आणि कृष्णाकडे पाहू लागल्या आणि म्हणू लागल्या, काय भाग्य असन गवळणीचं गोकुळामध्ये. गवळणीने ज्यांनी कृष्णाबरोबर लीला केल्या
आणि या कृष्णाला पाहून गवळणीला जो आनंद मिळाला, धन्य गवळणी त्या, काय त्यांचं भाग्य असेल असं म्हणून त्या मथुरेमधल्या स्त्रिया कृष्ण रूपाकडे पाहत असताना तन्मय होऊन गेल्या. तन्मय, सर्व विसर पडला त्यांना, भगवंताला पाहिलं त्यांनी. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाकडे पाहून हास्य करत होते. सर्वांना समाधान दिलं भगवंताने, आनंद दिला. पुढे गेल्यानंतर ओचो पौरा आहो गोप्य तपसा किमश्चरण महत. पुढे प्रवास करत असताना रजकं कशिदायांतं रंककारं गदाग्रज, त्यांना कपडे धुवून त्याला रंग देऊन चाललेला एक धोबी दिसला त्यांना. आणि हे कपडे कोणाचे होते? कंस राजाचे. आणि कपडे घेऊन जात असताना भगवंतानी त्याला विचारलं, देहावयोसिमी तांगे वामा. पहिल्याबरोबर विचारलं कोण आपण, कोणाचे कपडे? सांगितलं हे कंस राजाचे कपडे. सयाचितो भगवता परिपूर्णत सर्वदा साक्ष्यकं ऋषितं प्राह्य भृत्यराज्ञ सुदुर्मदः. तेव्हा भगवंतानी सांगितलं एक काम करा म्हणे, राजाचे कपडे आम्हाला मिळतील का? मिळतील का आम्हाला? मग तो धोबी जो होता ना, पूर्वजन्मीतला संबंध होता बरं का त्याचा. त्याची एक कथा आहे. कारण पूर्वजन्मामध्ये त्याने काय केलं होतं, राम अवतारामध्ये रावणाच्या घरी राहिलेली सीता रामाने परत घेतली, पण मी तुला घरात येऊ देणार नाही असं भांडत होता पत्नीला तो. आणि पत्नीला त्यांनी घरामध्ये येऊनच दिलं नाही. आणि म्हणून रामाला तो शब्द ऐकण्यात आला आणि रामाला सीतेला सोडावं. आणि तोच धोबी आता कृष्ण अवतारामध्ये कंसाच्या सेवेमध्ये आला. आणि मग भगवंतानी काय केलं, याची कथा पद्मपुराणामध्ये बरं का, याची कथा पद्मपुराणामध्ये कथा यायची. तेव्हा सहज बोलण्यामधून सीतादेवीला वनामध्ये पाठवावं लागलं. याप्रमाणे तोच राम अवतारातला धोबी कृष्ण अवतारामध्ये धोबीच, परत संस्कार तेच त्याचे. आणि कपडे घेऊन चाललेला असताना तो तमोगुणी वृत्तीचा होता. तमोगुणी वृत्ती. त्यांनी भगवान कृष्णाला जरी पाहिलं, भगवंताला पण त्याचा स्वभाव बदललेला नव्हता. आणि त्यांनी सांगितलं, हे उर्मटांनो, वनामध्ये फिरणारे तुम्ही आणि राजाचे कपडे मागता, तुम्हाला काही संकोच वाटायला पाहिजे. असं बोलल्यावर श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, त्याला एक चापट मारली. आणि एक चापट मारल्याबरोबर त्याचं तोंड शरीरापासून बाजूला केलं एकाच चापटीमध्ये. बघा कर्माचं फल. कारण तोंडाने वाईट बोलल्यामुळे तोंडच बाजूला काढलं भगवंताने. असे म्हणून तोंडाचा उपयोग चांगला जर केला, लक्ष्मीर्वसति जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्र बांधवः जिह्वाग्रे बंधनं प्राप्त जिह्वाग्रे मरणं स्मृतम. आपल्याच जिवेवरती लक्ष्मी, बघा आपल्याच जिवेवरती मित्र बसलेले,
आपले मित्र जोडायचे आपल्याला का शत्रू जोडायचे आपल्या जिभेवरच अवलंबून. आपल्या शब्दाने जर आपण गोड बोललो तर दुर्जन माणूस सुद्धा हा आपला मित्र होऊ शकतो. आपल्याच तोंडाने जर आपण वाईट बोललो तर आपला मित्र सुद्धा कोण होतो? शत्रू होतो. असा म्हणून जिव्हाग्रे मित्र बांधवा, मित्र जोडायचं काम जिभेवरच अवलंबून, म्हणजे बोलण्यामधूनच. आणि लक्ष्मीचं वास्तव्य जिभेवरच बघा. म्हणून ज्या घरामध्ये चांगलं बोललं जातं, चांगलं प्रेमाने बोललं जातं, कठोर बोललं जात नाही, त्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे म्हणून भगवंताने त्याचा उद्धार केला. पुढे चालले भगवंत. पुढे चालल्याच्या नंतर त्यांना शिंपी भेटला. शिंपी त्याने व्यवस्थित कपडे शिवून दिले भगवंताला, शोभेला. त्याच्यानंतर सुदामा माळी भेटला. त्यांनी सेवा केली भगवंताची. सांगितलं भगवंता असाच आशीर्वाद आम्हाला द्या. आणि पुष्पहार घालून सत्कार केला भगवंताचा त्यांनी. म्हणून पुष्प हे भगवंताला शोभतात, म्हणून भगवंताला पुष्प अर्पण केले आणि भगवंतानी त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढे जात असताना आथ व्रजन रजपथेन माधव, आणि मुख्य मार्ग जो होता राजमार्ग, त्या मार्गाने भगवंत चालले. विलोक कुब्जाम युवती वराननाम प्रपच्छयंतीं प्रसन रसप्रद. तेव्हा चालत असताना मार्गावरून चालला असताना त्यांना एक युवती दिसली, एक स्त्री दिसली, तरुण. दिसायला सुंदर होती, पण 3 ठिकाणी वाकडी होती. 3 ठिकाणी वाकडी होती. आणि भगवंतानी तिला, तिच्या हातामध्ये एक डब्बा होता. त्याच्यामध्ये काय होतं? त्या डब्यामध्ये उटणं ठेवलेलं होतं. उटणं कशासाठी? ते कंसाच्या अंगाला जाऊन चोळीत होते. ती राजाच्या अंगाला सुगंध येण्यासाठी शरीराचा. आणि भगवंतानी त्याला सहज हसत हसत विचारलं, प्रपच्छयंतीं प्रहसन रसप्रद, के ही युवती, हे सुंदरी, काय आपल्याजवळ? भगवंताला पाहिल्याबरोबर ती मोहित झाली. मोहित झाली भगवंताचं रूप. आणि तिने सांगितलं माझ्याजवळ उठणं आहे म्हणे, उठणं. आणि हे कंसाला मी घेऊन जात असते, पण तुमच्या अंगाला हे शोभल म्हणे. तुमच्या अंगाला हे शोभल, लावू का तुमच्या अंगाला? भारावून गेली ती. भगवंतानी सांगितलं ठीक आहे, आनंद आहे म्हणजे, लावू शकते. परंतु भगवंताकडे तिचा हात असा पुरत नव्हता ना. 3 ठिकाणी वाकडी होती ती. भगवंतानी सांगितलं थांब म्हणे, तुला सरळ करतो म्हणे मी आता. मग भगवंतानीच काय केलं पहा, डाव्या हाताने त्याचा असा एक हात पकडला आणि एका पायाने त्याचा पाय दाबला, थोडंसं असं वर उचललं, सरळ झाली ती. बघा, दास सब्जा केली पटरानी, दास सब्जा केली पटरानी, भाली सुटका लोभ हरता लटका, लोभ हरता लटका, लोभ हरता लटका, लोभ हरता लटका. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहा, याप्रमाणे भगवंताने तिला सरळ बनवलं आणि सुंदर बनवलं. आणि तिने एक इच्छा व्यक्त केली, भगवंत माझी आता एक इच्छा आहे, तुम्ही माझे पती व्हावेत, एवढीच इच्छा आहे माझी.
भगवंतानी सांगितलं तुझी इच्छा पूर्ण करील म्हणून भगवंतानी सांगितलं, पण नंतर कधी? कंसाचा उद्धार केल्याच्या नंतर. आणि मग भगवंत तिथून पुढे चालले. जात असताना पुढे सर्व नगरवासी लोक पाहत होते त्यांच्याकडे. आणि धनुष्य मांडलेलं होतं कंसाने. तिथे गेल्याबरोबर चहूकडून रक्षक बसवलेले होते. धनुष्य मांडलेलं होतं. भगवंताने कोणाची परवानगी न घेता डायरेक्ट तिथे गेले. गेल्यानंतर ते धनुष्य जे पूजा करून मांडलेलं होतं, सैनिक बसलेले होते तिथे. भगवंत गेल्याबरोबर त्यांनी ते धनुष्य सहज एकाच हाताने उचललं आणि एकाच हाताने उचलून मोडल्या गेलं धनुष्य. त्याचे 2 तुकडे केले. मोठा आवाज झाला त्याचा. धनुष्यच मोडलं त्यांनी बघा. म्हणून धनुष्य भंग. तेव्हा बाकीचे जे रक्षक होते ते धावले ना मारायला. कंसाचे सेवक बलवान होते. मग काय केलं, एक तुकडा कृष्णाने हातात घेतला आणि एक तुकडा बलराम, आणि दोघांनी अर्ध्या तुकड्याने सर्व सैनिक गतप्राण करून टाकले. अहो भगवंताचा मार मानल्यावर काय, सर्वांचा उद्धार तिथे केला. आणि जे काही उरलेले जे होते ते पळून गेले, घाबरलेले पळून गेले आणि सांगितलं, मारले म्हणले सर्व बाकीचे. मग कंस घाबरला. कंसाने विचार केला की ज्या अर्थी धनुष्य मोडलं त्या अर्थी हे सामान्य नाही. कंसाच्या लक्षात आलं. त्यानंतर भगवंत पुढे चालले. पुढे जात असताना कुवल या पीड नावाचा उन्मत्त हत्ती होता. त्याला 10,000 हत्तीचं बळ होतं, असा हत्ती होता तो. आणि त्याला असं शिकवलेलं होतं की ज्याला मारायचंय त्याला त्या शिकवणाऱ्याने सांगितलं अंगावरती जा, की तो लगेच धावत जात होता. आणि कुवल या पीड नावाचा हत्ती समोर आला. भगवंतानी त्या हत्ती चालवणाऱ्याला सांगितलं बाजूला सरकव, जाण्यासाठी रस्ता दे आम्हाला. पण रस्ता दिला नाही त्यांनी. मग हत्तीचं आणि भगवंताचं युद्ध. काय केलं भगवंतानी थोड्या वेळीला केली आणि शेवटी हत्तीचं शेपूट धरून असं फिरवलं आणि खाली पाडलं. गतप्राण झाला. आणि हत्तीचे दात काढून घेतले त्यांनी अंगावरती. भगवंतानी हत्तीचा दात आपल्या खांद्यावर, फार मोठा दात होता हत्तीचा, हत्तीदंत. कारण दातामध्ये शक्ती असते हत्तीची. आणि असा हस्तिदंत घेऊन जेव्हा भगवंत पुढे चालले आणि जे आडवे येतील त्यांना त्या दातानीच मारलं. आणि जो हत्तीचा रक्षक होता त्यालाही त्या दातानी मारलं. पुढे गेल्याच्या नंतर आखाडा भरलेला होता तिथं. आखाडा, कुस्तीचा आखाडा. चानोर, मुष्टिक, तोषद असे तिथं पहिलवान होते. आणि मग तिथं युद्ध होत असताना, कुस्ती करत असताना ते म्हटले अहो चानूर आणि मुष्टिक, चानुराबरोबर कृष्ण, मुष्टिकाबरोबर बलराम. आणि कुस्ती झाली आणि त्या दोघांनाही मारलं. दोघांचाही उद्धार झाला. त्याच्यानंतर कंस बसलेला होता सिंहासनावर. आणि कंसाला काय केलं भगवंतानी, सिंहासनावरून खाली ओढले. म्हणून आपला विषय झाला. वडिलांनी शाप दिलेला होता कंसाला, कुणी उग्रसेनानी, की हे कंसा दुष्टा, मला जसं सिंहासनावरून तू ओढलं तसं तुला सुद्धा भगवंत तुला सिंहासनावर ओढून मारणार. आणि याप्रमाणे शब्द उग्रसेनाचा खरा ठरला. आणि भगवंताने कंसाला खाली ओढलं आणि कंसाच्या अंगावर उडी मारली. लगेच कंसाचा प्राण निघून गेला. सिंहासनावर का मारलं नाही? कारण राजाची गादी येते.
त्या गादीवर अपमान करायचा नसतो म्हणून खाली ओढून मारलं. अशा प्रकारे कंसाच्या उद्धाराची कथा आपण पाहिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला पुढची कथा अशी पाहायची पहा की भगवान परमात्मा मथुरा सोडून आता द्वारका नगर तयार केलं आणि भगवंतानी पुढे काय केलं तर गृहस्थाश्रम स्वीकारलं. ती कथा आपण पाहू. थोडस भजन. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. हरे श्री राम जय जय राम, 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 जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय याप्रमाणे मथुरेमध्ये भगवंताने कंसाचा उद्धार केला. कंसाला मारल्यानंतर कंसाच्या ज्या दोन पत्न्या होत्या आस्ती आणि प्राप्ती, या दोघींनी काय केलं पहा, आपल्या वडिलांकडे गेल्या. त्या आस्ती आणि प्राप्ती, त्यांचे वडील जरासंधाला सांगितलं, हो तुमचे आम्हाला तुम्ही मोठ्या प्रेमाने ज्यांचा विवाह करून दिला आमचा ज्या राजाबरोबर, कंस राजे, त्यांना कृष्णाने मारलं. मग जरासंधाच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला आणि जरासंधाने काय केलं पहा, तर स्वतः विचार केला की काय केलं म्हटले, आणि आपल्या मुली आस्ती आणि प्राप्ती, कंसाच्या ह्या दोन्ही पत्नी आणि जरासंध त्याच्या या मुली होत्या, जरासंधाकडे गेल्या. त्यांना आश्रय कोणाचा राहिला नाही. मग जरासंधाने शत्रुत्व केलं कृष्णाबरोबर. बघा ह्याचं कारण हे, जरासंधाला सुद्धा 10,000 हत्तीचं बळ होत. बघा जरासंध सुद्धा कमी नव्हता. म्हणून जरासंध हा महाबलवान. मग त्यांनी काय केलं, 17 वेळेला युद्ध केलं कृष्णाबरोबर.
17 वेळेला त्याला सोडून दिलं आणि 18व्या वेळेला त्याने काल यवनाला आणलं होतं. काल यवनाला एक वर होता महादेवाचा की शिशिरायन नावाचे एक ऋषी होते आणि त्यांना पुत्र संतती नव्हती. तप केलं होतं त्यांनी आणि महादेवाने सांगितलं होतं तुला पुत्र प्राप्त होईल म्हणे, चिंता करू नको म्हणून एक अप्सरेपासून पुत्र होईल. आणि पुत्र झाल्याबरोबर अप्सरा निघून गेली आणि तो पुत्र महादेवाने सांगितलं होतं त्याला कोणी मारणार नाही समोरासमोर. आणि ते शिशिरायन जे ऋषी होते ते म्हटले आता अप्सरा गेली निघून, या बाळाला कोण सांभाळेल. कसं तरी पालन केलं. आता या बाळाला कोण जवळ करील असं विचार करीत होते. पण अशा वेळेला त्या बाळाला कोणीतरी घेऊन जावं, सांभाळावं म्हणून ज्यांना संतती नाही असा राजा ऋषीकडे जाऊन म्हणू लागला, ऋषी महाराज मला पुत्र होण्यासाठी काहीतरी वरदान द्या. चंडकंशक ऋषीने सांगितलं अरे राजा काय चिंता करतो तू, आयता मुलगा आहे म्हणे, ये घेऊन त्याला. आणि आयता मुलगा म्हटल्याबरोबर म्हणले त्याला वरदान आहे, त्याला कोणी मारू शकणार नाही. आणि त्या मुलाला घेऊन आले आणि त्याचं नाव ठेवलं काल यवन. सांगितलं याला कोणी मारू शकणार नाही. याप्रमाणे काल यवनाला समोर कोणी मारू शकत नाही. महादेवाचं वरदान त्यांच्या वडिलांनाच वरदान दिलं होतं शिशिरायन ऋषीला. आणि योगायोगाने 3 कोटी सैन्य घेऊन आला तो. 3 कोटी म्लेच्छ सैन्य, यवन सैन्य म्हणजे मांसाहारी, त्याला यवन म्हणतात. 3 कोटी होते ती. किती? 3 कोटी एवढ्यांना घेऊन आले होते. आणि त्या 3 कोटीला मारलं. बलरामाला सांगितलं बलराम दादा तुम्ही एक काम करायचं, काल यवनाकडे मी जातो आणि 3 कोटी सैन्याकडे तुम्ही पाहायचं. मग बलरामाने स्मरण केलं. मुसळ आणि नांगर लगेच हातात आला त्यांच्या. एका हातामध्ये मुसळ आणि एका हातामध्ये नांगर आणि दोन्ही हाताने मारले. ते कोण? तेवढे यवन मारले. यवन मांसाहारी होते ते सर्व. आणि 3 कोटी मारले हो. किती? 3 कोटी. किती संख्या होती त्यांची बघा. एकटा बलराम दादाने मारले ते. आणि शेवटी काल यवनाकडे कृष्ण गेले. काल यवनाबरोबर कृष्ण वरदान होतं त्याला. महादेवाचा शब्द सत्य करायचा होता. कृष्ण माग चालले. काल यवनाने नारद मुनीला विचारलं होतं कृष्ण कसा आहे मला सांगा. ते म्हटले जगामध्ये सर्वात सुंदर रूप आहे त्याचं आणि अंगावरती पितांबर आहे म्हणे त्याच्या आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र वगैरे काय नाही म्हणे. असा कृष्ण आहे म्हणे. आणि हास्यमुख आहे म्हणे त्याचं. सावळा रंग आहे म्हणे. काल यवनाला नारद मुनीने सांगितलं होतं पुन्हा. आणि खरोखर नारद मुनीने जसं सांगितलं तसंच लक्षात आलं त्याचा हाच कृष्ण असेल. आणि मग काल यवनाने सांगितलं कृष्ण तुम्हीच का? म्हणे हो मीच कृष्ण. थांब म्हणे जरा. थांब म्हटल्याबरोबर कृष्ण पुढं आणि तो मागे. पळतच सुटले. पळता 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 कुठं गेले? जिथं मुचकुंद झोपलेला होता. वरदान होतं की ज्याला झोपीतून उठवील त्याचं काय होईल? भस्म होणार. आणि काल यवनाला तिथं नेलं दरीमध्ये आणि मुचुकुंदाच्या अंगावर भगवंताने आपला पितांबर टाकला आणि मुचुकुंदाने लाथ मारली त्याला. कोणाला? हा मुचुकुंदाला लाथ मारली त्या काल यवनाने. आणि मुचुकुंद काय झाले? झोपेतून जागे झाले. आवेळी झोपेतून उठवलं ना. आणि म्हणून आणि शाप होता. नेत्रातून अग्नी प्रगट झाला आणि काल यवनाचं भस्म झालं. आणि मग भगवंताचं दर्शन घडलं मुचुकुंदाला. आणि भगवंतानं विचारलं की हे कोण आपण? तेव्हा भगवंताने सांगितलं हे मुचुकुंदा, अरे
तुला जे वरदान दिलं होतं झोपीमधून जो उठवील त्याचं भस्म होईल, ते काल यवनाचं भस्म झालेलं आहे. आणि मग स्वतः त्या मुचुकुंदाने भगवंताची स्तुती केली, फार मोठी स्तुती. भगवंताने सांगितलं, चतुर्भुजं रोचमानां वैजयन्तींच मालयः चारु प्रसन्नवदनं सुरन्मुखरकुण्डलं प्रक्षहीनं लोकस्य सानुरागस्मिते लक्षणं. मुचुकुंदाने केलेली स्तुती भगवंताची. भगवंताने सांगितलं, मुचुकुंदा तुझा उद्धार होणार म्हणे, परंतु काही कालाने, कारण तुझ्याकडून हिंसा झालेली आहे म्हणे, हिंसा, हत्या झालेली आहे म्हणे प्राण्याची. आणि प्राण्याची हत्या झाल्यामुळे, कारण युद्ध केलं होतं ना मुचुकुंदाने इंद्राला सहकार्य, आणि त्यावेळेला प्राण्याची हत्या झाली होती. आणि म्हणे ते दोष लागत असतो म्हणे त्याचा, असा असतो. म्हणून प्राण्याच्या शरीराला जेवढा आपण त्रास देऊ दुसऱ्या, तेवढा आपल्याला शाप लागतो, असा असतो. आणि याप्रमाणे सांगितलं, हत्येचा दोष तुझ्याकडून झालेला आहे, म्हणून आता तुला एवढा जन्म माझं चिंतन करावं लागेल. आणि पुढच्या जन्मामध्ये तुला चांगला जन्म प्राप्त होईल, माझा भक्त होशील. आणि मग तुझा काय होईल, तुला ज्ञान प्राप्त होईल, भक्ती प्राप्त होईल, आणि तुझा उद्धार होईल. आणि या जन्मामध्ये तुला माझं चिंतन करून पाप नाहीसं करावं लागेल. म्हणून भगवंताच्या नामातून पाप निवृत्त होत असतं. म्हणून आपल्याला कथा, कीर्तन, नामस्मरण का करायचं? आपल्या पाठीमागं पाप असतं, पूर्वजन्मातलं काही पाप. आणि पापामध्ये दोन प्रकार बरं का परत, एक ज्ञात पाप आणि दुसरं अज्ञात पाप. समजा आपण चालता चालता पायाखाली मुंग्या मेल्या, आपल्या काय माहिती आपल्याला, पण ते पापच झालं ना. आणि जाणून बुजून केलेलं, असं दोन प्रकारचं पाप असतं. आणि दोन्ही प्रकारचं पाप आपल्याला भोगावं लागतं. किंवा आपण गाडीवर बसलो तर अचानक मांजर आडवं आलं, गेलं मांजर चाकाखाली, आपली इच्छा नाही पण मेलं ते, हा, मग ते काय झालं, दोषच झालं. कोणताही प्राणी येऊ द्या, आपली जरी इच्छा नसली पण पाप, याला म्हणायचं अज्ञात पाप आणि ज्ञात. आणि असं पाप आपल्याला भोगावं लागतं. जसं कर्णाकडून अचानक गायीला बाण लागला, इच्छा नव्हती कर्णाची, गाय मारण्याची इच्छा होईल, एवढा पुण्यवान कर्ण, पण अचानक गायीला बाण लागला गायीला. आणि मग त्या ऋषीने सांगितलं, अरे कर्णा, एवढा चांगला तू असून गाय मारली माझी. कर्णाने सांगितलं, मी गाय मारील का कधी? म्हणे गायीची सेवा करणारा, उदार करणं माझं नाव आहे, दान देणारा मी, पण चुकून झालं माझ्याकडून. म्हणले चुकून का होईना, पण गायीची हत्या झाली. मग कर्णाने सांगितलं, हे देवा, अबुद्धिपूर्वम भगवन धेनुरेशा हतातव मया तत्र प्रसादंच कुरुष्वेती पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा तो विनंत करत होता, मला शाप देऊ नका. पण त्यांनी सांगितलं, कर्माचं फल भोगावंच लागतं म्हणे, का शाप देऊ नका, कर्माचं फल चुकत नसतं म्हणे कर्म. यथाहं गर्हता मूढो प्रमत्तेन त्वया मम प्रमतस्य तथा राती शिरस्ते पातयिष्यति. शाप दे सांगितलं, जसं बेसावध असताना तुला गायीला तू मारलं, तसं तू बेसावध असताना तुझा शत्रू बाण सोडील तुझ्यावर, आणि तुझं शरीरापासून बाजूला होईल त्याच क्षणात, बेसावध असताना. हा शाप बघ, म्हणजे जाणून जरी पाप केलं नाही तरी फल भोगावं लागतं, असा. मग काही वेळेला काही माणसं म्हणतात, आम्ही काहीच पाप केलं नाही, आपल्याला माहिती सुद्धा नसतं. काही वेळेला मागच्या जन्मामध्ये काही झालेलं असतं आपल्याकडून, आपल्याला काय माहिती ते, मागच्या जन्मातलं काही कळतं का आपल्याला? नाही. आणि या जन्मातही चुकून कधी झालेलं असलं तर काय कळतंय का आपल्याला? नाही. म्हणून दोन्ही प्रकारचं पाप, आणि या संपूर्ण पापाचं
नाश होण्यासाठी नामस्मरण. दोषाचे डोंगर होते नारी नरा गाती ऐकती पवित्र हरिकथा पवित्र हरिकथा गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून नामस्मरण केलं मुचुकुंदाने एक जन्म, त्याचे संपूर्ण पाप नामस्मरणामुळे भस्म झालं, संपून गेलं पाप. आणि पाप संपल्याच्या नंतर निष्पाप झाला आणि पुढील जन्म त्याला चांगल्या कुळामध्ये मिळाला. आणि पाप अगोदरच्या जन्मामध्ये संपवलं होतं त्यांनी, आणि नंतर त्या पुण्याईमुळे त्याला सर्व अनुकूल राहिलं, सर्व अनुकूल प्राप्त झालं त्या पुण्याईमुळे. आणि मग त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. अशा प्रकारची कथा झाल्याच्या नंतर पुढे शुकमुनी कथा सांगतात की हे राजा, भगवंताने काय केलं, काल यवनाचं भस्म केल्यानंतर भगवंताने विचार केला की आता आपल्याला एक नगर तयार करायचं. म्हणून ते नगर त्यांनी तयार केलं, ते द्वारका. द्वारका नगर कुठं तयार केलं? समुद्रावरती, पाण्याच्या वरती बघा. आणि किती मोठं नगर तयार केलं? 96 मैल लांबी आणि रुंदी बघा. रुंदी 96 मैल आणि लांबी आणि रुंदी 96 मैल द्वारका नगर पाण्यामध्ये तयार केलं. आता काल जसं आपण म्हणलो कोस, एका कोसामध्ये 3 किलोमीटर, पुतणीचं सांगितलं होतं 18 किलोमीटर पुतना भरली. हा, तर आता आज आपण काय 18 किलोमीटर म्हणजे दौंडपेक्षा लांब जाईल का? हा, आणि एवढं. हा, मग आता मैल म्हटल्यावर किती किलोमीटर? तर नाही, एका कोसामध्ये 3 किलोमीटर. आता एका मैलामध्ये किती किलोमीटर? 1.5. बरोबर आहे. हा, पुष्कळ माणसं आहे बघा. तर 1.5 किलोमीटर एका मैलामध्ये. आता 96 मैल म्हणल्यावर किती किलोमीटर बघा. हा, 150चा अंदाज आसपास धरू आपण, जाऊ त्याला बेरीज करायला वेळ लावण्यापेक्षा. हा, तर एवढी द्वारका होती बघा, एवढी द्वारका होती. किती मोठी द्वारका आहे म्हणजे आपल्याला 150 किलोमीटर जायचं म्हटलं, जाणं होईल का एका दिवसात? एवढं नगर, लांबी आणि रुंदी अशी होती द्वारकेची. आणि अशी द्वारका समुद्राच्या पाण्यावरती होती. काय भगवंताने ही द्वारका पाण्याच्या वरती तरंगवली. अहो, ज्याने पृथ्वीला तरंगवलं पाण्याच्या वर, त्याला द्वारका अशक्य. म्हणून माऊलीने वर्णन केलं एका ओळीमध्ये, मे रेगालो असे भूतळी, मनोनी समुद्र महाजळी, पासूची हे ढेपुळी विरेची ना. काय वर्णन केले माऊलीने? अहो, म्हटले पृथ्वी म्हणजे एक मातीचा ढेकळ असल्यासारखा, आणि भगवंताने पाण्याच्या वरती ठेवलं
पण तो विगरू शकत नाही. बघा त्याच्यावरती मोठे मोठे पर्वत, पण आज्ञा भगवंताची. पर्वती बैस कान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. मिया बोलविल्या वेद बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणो हाले, जे जगाते चाळिता. ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो. तुझी सत्तेने वेदासी बोलले, तुझी सत्तेने वेदासी बोलले, सूर्यासी चालले तुझी बळे, सूर्यासी चालले तुझी बळे. तुझिया सत्यान वेदासी बोलणे, तुझिया सत्यान वेदासी बोलणे, तुझिया वेदासी बोलणे, तुझिया तुझे बघा भगवंताची सत्ता ही सर. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, वेद ज्याच्या सत्तेने बोलतो, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हा म्हणून असा तू समर्थ आहेस, ब्रह्मांडाचा धनी आहेस असं वर्णन. म्हणून द्वारका एवढं नगर पाण्याच्या वरती तरंगवलं. आता अजून एक लीला केली भगवंतानी. काय? मथुरेमधले जेवढे लोक तेवढे आपोआप द्वारकेमध्ये आले. कळालंच नाही त्यांना. बघा झोपेमधून जसं उठावं आणि महालामध्ये महाल दिसले त्यांना, आणि आवडत्या वस्तू पण आल्या बरोबर. असं म्हणायला नको हे विसरलं आपलं तिथं. हा म्हणून ज्या ज्या आवडत्या वस्तू होत्या त्याही तिथं आल्या. काय भगवंताची लीला आहे पहा. आणि द्वारका नगर तयार झालं. किती वर्ष द्वारका? 100 वर्ष पाण्याच्या वरती होती. 100 वर्ष द्वारकेमध्ये वास्तव्य केल्याच्या नंतर भगवंताने गृहस्थाश्रम स्वीकारला. गृहस्थाश्रम का स्वीकारला गृहस्थाश्रम? तर एवढं मोठं सोन्याचं नगर आणि दाखवून दिलं. गृहस्थो ब्रह्मचारीच वानप्रस्थो विभुक्षुकः चत्वारो आश्रम प्रोक्ता सर्वं गृहस्थमूलकः. बघा तर 4 आश्रम सांगितले. 4 आश्रम जे सांगितले, गृहस्थाश्रम, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. या 4ही आश्रमामध्ये गृहस्थाश्रम श्रेष्ठ.
कशामुळे तर अतिथी जर आपल्याकडे कोणी आले तर त्या अतिथीची सेवा आपल्याला करता येते. बघा. कारण आपण पत्नीला कोणी जर आलं, मोठा माणूस जर चालला तर काही लेकर म्हणत असं आमच्याकडे द्या, कौतुक असते लेकरांना. सेवा करण्याची वृत्ती असते. मग तेच घरातलेच मग ते मोठं झाल्यावर करणार नाहीच आणि आताच पुढं पुढं करता येईल लेकरू आणि मोठं झाल्यावर म्हणजे ऐकत नाही असं म्हणावं लागतं लेकरांना. तर लहान लेकराचं कौतुक असते. आणि रुक्मिणीला प्रत्येकाने पाहिलं ते म्हणायचे नाव काय? रुक्मिणी. सांगायचे रुक्मिणी तुला शोभेल असा श्रीकृष्ण पती तुला शोभेल म्हणायचे. कारण तुझं जसं सौंदर्य आहे तसा सुंदर कृष्ण आहे. असे कोण बोलत होते? अतिथी येणारे लोक. लहान असतानाच रुक्मिणीच्या कानावर शब्द पडत होता. मग लहान अल्प वयामध्ये तो शब्द कानावर पडता पडता एक निघून गेले की दुसरे तसंच म्हणत होते. आणि मग रुक्मिणीच्या ध्यानामध्ये कोण? श्रीकृष्ण. ती सारखं कृष्णाचं चिंतन सुरू केलं तिने. आणि कृष्णाचं चिंतन सुरू होता 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 बराचसा काल निघून गेला आणि ती विवाहाच्या वयामध्ये आली. विवाहाच्या वयामध्ये आल्याच्या नंतर भीष्मक राजाने विचार केला कन्येचा विवाह करायला पाहिजे. कारण विवाह कन्येचा करावा लागतो. आपला विषय झाला कथेमध्ये. मुलीला तसं ठेवता येत नाही. शास्त्रामध्ये मुलाला संन्यास घ्यायला परवानगी आहे पण मुलीला संन्यास घेता येत नाही असं शास्त्र आहे थोडं त्याचं. आता तिकडे नाही जायचं आपल्याला. तेव्हा याप्रमाणे रुक्मिणीचा विवाह करायचा. कोणाबरोबर करावा? रुक्मिणीच्या सारखं चित्तामध्ये कृष्ण आहे हे भीष्मक राजाला माहिती होतं. म्हणून भीष्मक राजा, रुक्मिणीची आई, बाकीचे बंधू म्हणत होते कृष्णाला देऊ आपण. परंतु मोठा भाऊ असलेला कोण? रुक्मी नावाचा, हा तो मात्र विरोधक होता कृष्णाच्या. त्यांनी सांगितलं नाही कृष्णाला आपली बहीण द्यायची नाही. त्यांनी सर्वांचं म्हणणं मुडीत काढलं. मोठा होता, बलवान होता तो, बाकीच्याला काही बोलता आलं नाही. आणि तो मित्र होता कोणाचा? शिशुपालाचा. शिशुपालाचा मित्र. शिशुपाल हा कोण? तर हा चिदी राजाचा नातू. चिदी राजाचा मुलगा दमघोष आणि दमघोष राजाचा मुलगा हा शिशुपाल. श्रीकृष्णाची आत्या दमघोष राजाला दिली होती आणि त्या आतेचं नाव होतं कृष्णाच्या श्रुतस्रवा असं नाव होतं. श्रुतस्रवा. आणि हे श्रुतस्रवा आणि दमघोष आणि याप्रमाणे दमघोष आणि श्रुतस्रवा यांचा मुलगा शिशुपाल म्हणजे श्रीकृष्णाच्या आत्याचाच मुलगा. बघा म्हणजे वसुदेवाची बहीण श्रुतस्रवा आणि तिचा मुलगा होता शिशुपाल. याप्रमाणे त्याच्या जन्माची कथा थोडक्यात सांगतो आता आपल्याला. शिशुपालाच्या जन्माची कथा. शिशुपालाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात होते आणि गाढवासारखा ओरडत होता. जन्म झाल्याबरोबर त्याच्या एका श्लोकामध्ये वर्णन आलं बरं. चेदी राजकुले जात ते क्षयेश चतुर्भुजा. चतुर्भुजा म्हणजे 4 हात होते त्याला. रास भाराव सदृशम. रास म्हणजे संस्कृत मध्ये गाढवाला म्हणतात. भाराव सदृशम
म्हणजे गाढवाच्या आवाजासारखा तो वरडत होता. रराशच ननादच म्हणजे मोठ्याने आवाज काढत होता, गाढवाचा आवाज मोठ्या मोठ्याने. आणि त्या गाढवाचा आवाज दुसऱ्या गाढवाच्या कानावर पडल्यावर ते गाढव मोठ्याने वरडायचे पुढे. त्या गाढवाचा दुसऱ्या गाढवाच्या कानावर गेला की परत सर्व गावामध्ये गाढवाचाच आवाज. म्हटले काय आता काय करावं. रास भाराव सदृशम रराशच काय वर्णन केले बघा, मोठ्या मोठ्याने वर्णत होता. आणि त्यावेळेला ते नाश माता पितर त्याची आई आणि वडील दुःखी झाले. राजा आणि राणी पण दुःख झालं त्यांना. काय हे चित्र, काय हे बाळ, काय उपयोग आहे आपला, असं दुःख झालं त्यांना. आणि त्यांनी विचार केला. त्रेसतुस्तौस बांधव, बाकीच्या बांधवांना जवळ बोलवलं आणि म्हटले काय करावं आता या बाळाला. आवाज कशाने थांबून हा गाढवासारखा आवाज. बरं 3 डोळे 4 हात आणि दिसायला विद्रूप गाढवासारखं ओरडतंय, काय करावं. बाकीच्या लोकांना बोलवलं, नातलग लगेच पळत आले. आणि सबांधव वैकृतम तस्य वै दृष्ट्वा, त्याला पाहिल्याबरोबर लोक काय म्हणू लागले, त्यागाया कुरुतम गती, याचा त्याग करा म्हणजे ठेवू नका याला. काय म्हटले याच्यावर काही औषध नाही म्हणजे आपल्याकडे. गाढवासारखा ओरडतोय, 4 हात 3 डोळे आणि विद्रूप. आणि म्हटले हे ठेवू नका. सर्वच म्हणू लागले. म्हणले नाही तरी काय करावं लागलं, तसंच ऐकावं लागलं म्हणजे काहीच औषध नाही म्हणले. मग काय केलं, काही लगेच पुढं पळत गेले, खड्डा खोदायला सुरुवात केली. म्हणले आता काय करता, काय टाका पुरून म्हणले जमिनीमध्ये गाडून टाका त्याला. मग राजा म्हणले, दमघोष राजा म्हणलं नाही तरी काय करता. म्हणले आता कसं आहे झालं हे विद्रोह. खड्डा खोदणारे परत म्हटले खड्डा खोदलाय म्हणले चला उचला. उचललं त्याला. उचलल्या बरोबर आकाशवाणी झाली, वरून आवाज आला आकाशातून. काय आवाज आला, नच्च वैतश्य मृत्यूर. म्हटले याला खड्ड्यामध्ये जरी पुरलं तरी हा मरणार नाही. न काल प्रत्युपस्थित, हा याचा मरण काळ आलेला नाही. आणि मरण काळ न आल्यामुळे याला तुम्ही जरी मारलं तरी मरणार नाही, कारण मरणाचा काळच आलेला नाही त्याचा. बघा ना, मग काही माणसं म्हणतात ना माझं मरण नव्हतं म्हणून मोठ्या संकटातून वाचलो. काही अहो आमच्या तिथं गाडीवर बसले, गाडी उभीच होती भावाची गाडी, बहीण बसायला गेली आणि उडी मारून बसताना तोल जास्त गेला बघा आणि डोक्यावरच पडली. मागं दगड होता खाली आणि नेमकं डोकं दगडावर. गाडी तर चालू नव्हती आणि जागेवर बघा. काळ असाच मस्त तिथं माणसं उभी होते 10-12 वाट लावायला आणि गाडीवर बसायचं, पण बसताना जास्त ही गेलं गाडीच्या माग आणि तसंच पलटी झाली. असं इतका शोक झाला म्हणता काय म्हटले बघा. आणि भाऊ पुढं गाडीवर बसले. काही 5च मिनिटामध्ये घडलं बघा. म्हणजे काळ आलेला सुटका नाही बघा. म्हणून शंकराचार्याचे शब्द आहे बघा, निश्वासे नहि विश्वासो कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाला हरेर्नामैव केवलम. म्हणून हा श्वास कधी संपेल सांगता येत नाही आपल्याला. आपण प्रवास करीत असो कुठं असो पण आपलं आयुष्याची गॅरंटी आपल्याला नाही. म्हणून आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय झाले. म्हणून आयुष्याचं भविष्य आपल्या हातामध्ये नाही, हे सर्व भगवंताच्या हातामध्ये सूत्र आहे. म्हणून जोपर्यंत आपले श्वास चांगले चालले, शरीर चांगले, तोपर्यंतच आपल्याला चांगलं करता येतं. म्हणून आकाशवाणीने काय सांगितलं,
न चवै तस्य मृत्यूर, याचा मृत्यू आलेला नाही. न काल प्रत्युपस्थिता, याचा काळ आलेला नाही. आणि याला काळ, मरणाचा काळ येईपर्यंत हा मरू शकणार नाही. बघा ना, मारलं तरी मारणार नाही, आकाशवाणीने सांगितलं. आणि म्हणले तुम्ही जरी खड्डा खोदला, मारण्याचा प्रयत्न केला, पण हा मारणार नाही. त्यावेळेला मृत्युर्हंतस्य शस्त्रेन, याला शस्त्राने जरी तोडण्याचा प्रयत्न केला, मरणार नाही हा. आकाशवाणी बोलते बघ. आणि पुढे आकाशवाणीने काय सांगितलं, स्वच्छोत्पन्न नराधिपहा, हा राजा होणारे म्हणे, राजा. बघा, स्वच्छोत्पन्न नराधिपहा, राजा होईल म्हणे. हा राजा म्हटल्यावर मग लगेच थांबले, म्हटले आता नका, म्हणजे थांबा, ठेवा ठेवा. पण म्हटलं तर गाढवाचा आवाज, जिकडं तिकडं गाढवच वरडायला लागले. आणि जिकडं तिकडं सर्व, जिकडं तिकडं नगरामध्ये सर्व अशुभ आवाज आला. म्हणले आता काय करायचं. म्हटले आता मग त्याची जी शिशुपालाची आई होती ना, श्रुतस्रवा, वसुदेवाची बहीण, तिने आकाशवाणीला हात जोडले असे. आणि आकाशवाणीकडे हात जोडून आकाशवाणीला ती म्हणू लागली. काय म्हणू लागली आकाशवाणीला, यथा तथेन भगवान देवो वा यदि वेतरः श्रोतुमिच्छामि पुत्रस्य कोश्य मृत्युर्भविष्यति. वसुदेवाची बहीण होती ती, श्रीकृष्णाची आत्या होती, तिच्यामध्ये सामर्थ्य होतं. तिने आकाशवाणी देवाकडे हात जोडले, सांगितलं हे आकाशवाणी देवा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, उत्तर द्या. आणि तिने प्रश्न असा विचारला, हे आकाशवाणी देवा, कोश्य मृत्यू भविष्यती, माझ्या मुलाचा मृत्यू होणार नाही म्हणता शास्त्राने, राजा होणारे म्हणता, पण याला मृत्यू कसा प्राप्त होईल हे सांगा. कोणाच्या हाताने मरला, कसा मरेल, आणि याचा आवाज कसा बंद होईल गाढवाचा, एवढं सांग. त्यावेळेला आकाशवाणीने लगेच उत्तर दिलं. बघ, सामर्थ्य होतं तिच्यामध्ये. आकाशवाणीने काय सांगितलं, हे तृतीय मेतत् बालश्च लल्लाटस्तन्तुलोचनं निमजिष्यति यं दृष्ट्वा स्वस्य मृत्युर्भविष्यति. बघा, आकाशवाणीने काय उत्तर दिलं लगेच. आकाशवाणीने सांगितलं, हे पतिव्रता देवी श्रुतस्रवा, ऐक म्हणे. आकाशवाणी देव म्हणू लागले, हे तृतीय मेतत् बालस्य, याचा तिसरा नेत्र. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
आकाशवाणी देवाने सांगितलं तृतीयमेतद् बालस्य लल्लाटस्तुन्तो लोचन निमज्जस्यतीयं दृष्ट्वा स्वस्य मृत्युर्भविष्यति. आकाशवाणीने सांगितलं याचा तिसरा नेत्र जेव्हा नाहीसा होईल आणि याचे 2 हात गळून पडतील आणि एक नेत्र नाहीसा होईल आणि गाढवाचा आवाज जाऊन मनुष्याचा आवाज प्राप्त होईल की ज्याच्या हाताने याचं मरण आहे त्यांनी पाहिल्यानंतर हे सर्व घडेल, त्याच्या हाताने याचं मरण. आकाशवाणीने सांगितलं की ज्याच्या हाताने हा मरणार त्यांनी पाहिल्याबरोबर याचे 2 हात गळतील, एक डोळा नाहीसा होईल आणि आवाज मनुष्यासारखा तयार होईल, त्याच्या हाताने याचं मरण. मग प्रत्येक लोकांना ते दाखवतो, प्रत्येक जण लाईनच लागली. काय लाईन लावून उपयोगी? हजारो लोक जमले पण त्यांच्या हाताने मरणच नव्हतं. काय नुसती गर्दी झाली नुसती. आणि असं विद्रूप म्हणल्यावर गर्दीला काय कमी. जे लोक आले म्हणता प्रत्येक जण पाहायचे पुढं पुढं. योगायोगाने श्रीकृष्ण आणि बलराम तिथं आले. आल्याबरोबर श्रीकृष्ण आणि बलरामाने गर्दी पाहिली आणि आता कृष्ण आणि बलराम त्यांना काय लाईनी लागायची गरज आहे का? म्हणले डायरेक्ट आत्याकडे आले. आत्याने लांबूनच पाहिलं कृष्ण बलराम. मग ते श्रुतस्रवा आपल्या भावाचा मुलगा आलाय. कृष्ण आणि बलराम आले, धावतच गेले, कवटाळलं आणि सांगितलं आत्या गर्दी कशाची? सांगितलं मुलगा झाला म्हणे मला. म्हणे एवढं बाळाला पाहायला आले का? नाही नाही म्हणे विद्रूप आहे म्हणे ते. म्हणे गाढवासारखं ओरडतं, 4 हात 3 डोळे, सारखा आवाज आहे म्हणे, अशुभ आहे म्हणे. कृष्णा पहा म्हणे बाळ. आलो म्हणे येतो. लगेच कृष्णाला बसायला बलरामाला बसायला दिलं आणि श्रुतस्रवाने ते बाळ उचललं आणि कृष्णाच्या पुढे ठेवलं. ठेवल्याबरोबर ठेवता क्षणीच त्याचा डोळा गळाला, 2 हात नाहीसे झाले आणि आवाज मनुष्याचा हे गाढवाचा आवाज संपला आणि मनुष्य वाणी प्राप्त झाली. त्याला सुंदर दिसायला लागलं आणि मग हास्य सुरू झालं, हसायला लागलं. पहा म्हणून मग कृष्णाने सांगितलं आत्या म्हणे पहा म्हणे आता हे कसं आहे. परंतु श्रुतस्रवा म्हणू लागली कृष्णा काय म्हणे एक झालं म्हणे. शिशुपाल शापराधान क्षमितस्तम महाबल मत्कृते यदुशार्दूल विद्येन मे वरम प्रभो. श्रुतस्रवा कृष्णाला काय बोलायला लागली बघा आता. म्हणे हे कृष्णा तू माझ्या भावाचा मुलगा म्हणे आहे म्हणे, तू माझी आत्या आहे, मी भावाचा मुलगा आहे तुझ्या. म्हणे मला एक वचन द्यावं लागेल तुला, कारण तू माझ्या पुत्राप्रमाणे भावाचा मुलगा आहेस तू माझा. म्हणून कृष्णाने सांगितलं देतो म्हणे वचन. काय वचन पाहिजे? म्हणे एक असं वचन दे मला, या माझ्या मुलाला तू मारू नये असं वचन दे. म्हणे कशावरून? म्हणे आकाशवाणीने सांगितलं ज्याच्या हाताने हा मरल त्याला पाहिल्यानंतर याचा डोळा आणि हात गळतील आणि आवाज बदलेल, म्हणून हे आकाशवाणीने सांगितलं तुझ्या हाताने मारणारे मी हा, म्हणून मला वचन दे. बघा वचनच मागितलं. कृष्णाने सांगितलं मी वचन देतो पण एका अटीवर देतो. कोणती अट सांगितली कृष्णाने? अपराध शतम क्षाम्यम मया हस्य पितृस्वसः पुत्र ते वदरहस्य मात्वम शोके मनकृतः. भगवान कृष्ण भरपूर श्लोक आहेत बरं का. आपला हे उरक घ्यावं लागेल कारण वेळ आपला जाईल तसं. आता पुढचा विषय घ्यायचा आणि आपल्याला 8:45 तर आरती
सुरुवात करायची. आज शेवटचा दिवस आहे. 9ला तर आपल्याला प्रसादाला बसायचं. तेव्हा आणि आज एक वैशिष्ट्य विसरलो मी सांगता सांगता, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आहे, आपला संपूर्ण माडिक परिवार तर आहे, पण त्याच्यामध्ये आपले शिवाजी महाराज, त्यांचा आज वाढदिवस म्हणून त्या निमित्ताने सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना एक भगवंतानी असं चांगलं कार्य त्यांच्या हाताने घडत राहावं, त्यांना एक दीर्घ आयुष्य भगवंतानी द्यावं, अशी आपण शुभकामना करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे आकाशवाणी देवाने सांगितलं आणि तेच श्रुतश्रवा म्हणू लागली. बघा सत शिकलं बघा की याप्रमाणे असं घडलं. बघा काय झालं तर श्रुतश्रवा म्हणू लागली, कृष्णा वचन दे. श्रीकृष्णाने सांगितलं वचन देतो म्हणे, पण एका अटीवर देतो. काय अट सांगितली त्यांनी? अपराध शतम. सोपा अर्थ आहे, श्लोक काही अवघड नाही. शत म्हणजे 100. 100 अपराध मी काय करीन? क्षमा करीन. बघा शाम्य म्हणजे मी क्षमा करीन. मया हस्य पितृस्वसा. कारण माझा आणि तुझा संबंध आहे, तू माझी आते आहेस, आणि म्हणून याच्यामध्ये कुठलाही संशय बाळगण्याचं कारण नाही. पुत्रस्य तेवदार हास्य. म्हणून या पुत्राला 100 अपराध होईपर्यंत मी मारणार नाही, असं घे, माझं वचन घे. बघा, आणि भगवंतानी वचन पाळलं. 100 अपराध होईपर्यंत भगवंतानी त्याला मारलं नाही. भगवंत वचन पाळतात असे. याप्रमाणे या शिशुपाला बरोबर विवाह ठरवला. कोणाचा? रुक्मिणीचा. म्हणून हा मध्ये विषय आला बरं का. म्हणून हा विषय मध्ये आला. भरपूर विषय मध्ये येतो, पण आपल्याला पूर्ण करायचा विषय हा. मग रुक्मिणी बरोबर विवाह ठरवला हे शिशुपाला बरोबर रुक्मी नावाच्या भावाने. आणि रुक्मिणीला चिंता निर्माण झाली, काय करावं. शिशुपालाला बोलवण्यात आलं, त्याच्या अंगाला हळद लावण्यात आली आणि महाल दिला राहण्यासाठी. शिशुपालाच्या बरोबर मोठे मोठे मित्र होते, जरासंध, बाकीचे बलवान मित्र आले होते त्याच्या बरोबर. एका महालामध्ये थांबले होते आणि आमंत्रण देत असताना लग्न जवळ आलेलं आहे, अंगाला हळद लावलेली त्या शिशुपालाच्या. आणि रुक्मिणीला अतिशय दुःख झालं, काय करावं. आपल्या मनाविरुद्ध विवाह, आपल्याला न आवडणारा पती प्राप्त होणार आणि आपलं एवढं व्रत असलेलं वाया जाणार. चिंता निर्माण झाली रुक्मिणीला. आणि रुक्मिणी चिंता करत असताना तिला एक सुदेव नावाचे ब्राह्मण भेटले. सुदेव नावाचे ब्राह्मण ती म्हणू लागले, रुक्मिणी तुझा विवाह ठरवला, पण हा तुझ्या योग्यतेचा नाही म्हणे शिशुपाल, तुला योग्य श्रीकृष्ण. ती म्हणली खरंय देव, पण काय करू आता, मी पराधीन झाले, आता काय करू. काय नाही म्हणे, करता येईल, शक्य आहे म्हणे, हे तुझी जर इच्छा असेल मी पूर्ण करू शकतो म्हणे. काय करणार. सांगितलं तू एक पत्र लिहून दे म्हणे, आणि ते पत्र घेऊन मी कृष्णाच्या स्वाधीन करतो, आणि तुझी जर खरोखर मनातून इच्छा असेल श्रीकृष्ण इच्छा पूर्ण करणार तुझी. ती म्हटली माझी मनातून इच्छा आहे, आणि अखंड मी बालवयापासूनच चिंतन चालू आहे माझं कृष्णाचं. मग म्हटले हा पत्र लिहावं लागेल म्हणे तुला. मग रुक्मिणीने एक पत्र तयार केलं, 7 श्लोकाचं पत्र. आणि ते पत्र तयार केल्याच्या नंतर सुदेवाला सांगितलं, सुदेवा एवढं पत्र घेऊन जा. सुदेव द्वारकेमध्ये आले. भगवंतानी त्याला पाहिल्या बरोबर हात जोडले, भगवंतानी आपल्या जवळ बसवलं. अतिथी देवो भव,
अतिथीला जवळ घेतलं, आपल्या पलंगावरती बसून त्यांची सेवा केली, त्यांना यथेष्ट भोजन दिलं आणि विचारलं येण्याचं काय कारण आपलं देवा. तेव्हा सुदेव म्हणू लागले येण्याचं कारण असं आहे, एवं संप्रष्ट प्रश्नो ब्राह्मण परमेष्टिना लीला गुहित तद्देह तस्मै सर्वम वर्णवत. तेव्हा भगवंत विचारू लागले की येण्याचं काय कारण आहे आपलं. तेव्हा सुदेवाने सांगितलं महत्वाचं कारण असं आहे, रुक्मिणीचं स्वयंवर ठरवलं शिशुपाला बरोबर आणि रुक्मिणीची इच्छा आहे तुमच्या बरोबर विवाह करण्याची. त्याच्यासाठी पत्र दिले म्हणे. मग पत्र दिल्याबरोबर कृष्णाने सांगितलं वाचून दाखवा तुम्ही, वाचा म्हणे कसं काय पत्र. मग सुदेव ब्राह्मण वाचू लागले. त्या पत्रामध्ये अलंकारिक शब्द आहेत बरं का, अवघड अर्थ आहे मोठा, पण एक एक श्लोक पाहू आपण. त्याच्यामध्ये सुरुवातीला असा शब्द आहे पहा, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमतां खिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्र पम्मे. काय रुक्मिणीचे शब्द आहेत बघा बरं का. आता रुक्मिणीने सुरुवातीला शब्द काय वापरला, श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजे मी तुम्हाला पाहिलेलं नाही, फक्त ऐकून आहे. हे श्रीकृष्ण परमात्मन मी तुम्हाला पाहिलेलं नाही. श्रुत्वा फक्त ऐकते. काय ऐकलं, गुणान, तुमचे गुण ऐकले बघा, कारण सर्व गुण संपन्न तुमचं स्वरूप आहे हे मी ऐकत आहे. कारण दोष नावाची वस्तू तुमच्याकडे नाही म्हणून गुणान शब्द वापरला बघा. रुक्मिणीने पत्र लिहिलं म्हणजे काहीतरी लिहिलं असं नाही बरं का. म्हणून या पत्रावरती नाथ महाराजांनी ग्रंथ तयार केला बघा. म्हणून हे सामान्य शब्द नाही, याला फार मोठं विचारपूर्वक अर्थ काढायचं म्हटलं अवघड अर्थ आहे. म्हणून गुणान शब्द वापरला की तुमच्या जवळ दोष कोणताच नाही, तर आहे ते सर्व काय आहेत गुण. आणि महत्वाचे 6 गुण आहेत भगवंताकडे, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुण वर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगा तू. बघा रुक्मिणीचे शब्द आहेत बघा. वेळ थोडा राहिला म्हणून धावतो सांगतो बरं का. आता एवढा श्लोक वाचतो. आता हे 7 श्लोक वाचायचे म्हणल्यावर आपल्याला 2 तासाचा वेळ लागतो. हा होतच नाही कथेमध्ये बघा, 1-2 श्लोकच होतात की वेळ संपूर्ण जातो. प्रत्येक ठिकाणी पाहतो मी असं, कारण अर्थच एवढा भरलेला आहे. तेव्हा गुणान, तुमचे गुण ऐकले भगवंता. काय गुण ऐकले, भुवन सुंदर तांते. आता सुंदर तांते शब्द आहे बरं का. तुमची सुंदरता नित्य स्वरूपाची आहे. याला नित्य स्वरूपाचं वर्णन म्हणतात, याला वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ स्वरूपाचं वर्णन म्हणतात. कारण भगवंताचे सुंदरता, मनुष्याची सुंदरता कायम राहते का टिकून नाही. बालपणामधली सुंदरता वेगळी, तारुण्यातली सुंदरता वेगळी, वृद्धपणातली सुंदरता वेगळी. म्हणून म्हातारे माणसं काही काही फोटो जपून ठेवले बालपणातले, काही काही ते म्हणते महाराज आमचाच फोटो आहे बरं का हा. मग आमच्या लक्षात येतं, पण उलट आम म्हणायचं नाही राव तुम्ही नसताना हे अहो एवढं गोडी स्वरूप तुमचं. ते म्हणते नाही नाही आम्हीच हा हा. मग बरं म्हटलं आत्ताचा फोटो कस काय दिसतोय, ते काय म्हणजे ती भिंतीकडे लावल्याला. हा म्हणजे एवढा बदल झाला. हा म्हणून हा मी बाळ तरुण आता झालो, आता म्हातारपणी आलो आहे. बरोबर. तेव्हा म्हणून बालपणामधलं सुंदर रूप बदललं, तारुण्यातलं रूप बदललं महाराज. कारण इथं रुक्मिणीचा शब्द आहे म्हणून विषय सांगितला बरं का.
रुक्मिणीने काय शब्द वापरला इथं बघा आता, सुंदर तांते, म्हणजे तुमची सुंदरता कशी आहे कायम स्वरूप, म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणून तुकाराम महाराजांनी सुरुवातच केली याची की भगवंताचं जे रूप आहे ते कसं आहे सुंदर ते ध्यान, त्याचं ध्यानही सुंदर, त्याचं रूपही सुंदर. याप्रमाणे सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवा, सुंदर ते ध्यान उभे विटेवा, सुंदर ते ध्यान उभे विटेवा, सुंदर ते ध्यान उभे विटेवा. कटवार हे वलिया, कटवार हे वलिया, तुळसी हार गळा, काद पितांबर तुळसी हार गळा, काद पितांबर तुळसी हार गळा. याप्रमाणे रुक्मिणीने अलंकारिक शब्द कसे वापरले बघा. काय रुक्मिणीची बुद्धिमत्ता असेल. पत्रामध्ये सुरुवात होत असताना भुवन सुंदर तांते, तुमची सुंदरता कायम स्वरूपी भगवान. आता त्याच्या पुढचा शब्द ऐका बरं का, निर्विश्य करण. तुमचे गुण ऐकल्यामुळे माझ्या कानाची अवस्था काय झाली निर्विश्य, मला दुसरं काही आता आवडत, तुमच्या गुणाशिवाय माझ्या कानाला दुसरा जर विषय कोणी काढला तर माझ्या कानाला ते नको नको होतं. म्हणे काय रुक्मिणीचे शब्द येतो. का कृष्ण येणार नाही, याला अनन्य शरणंगत म्हणायचं का, अन्य वस्तूचा त्याग इति अनन्यता, म्हणून जो मज होय अनन्य, म्हणून भगवंताचे हे शब्द आहेत. असं अनन्य भक्त म्हणजे अन्य वस्तूचा त्याग याच्यामध्ये सांगितलं. म्हणून दृढ अनन्यता प्रगट केली रुक्मिणीने. निर्विश्य करण विवरय, आणि तुमचे गुण ऐकण्यामध्ये काय झाली अवस्था माझी काय होती पुढे हे पण सांगितलं. हरतोंग तापो, हरतोंग तापो, की तुमच्या गुणामध्ये सर्व ताप नाहीसे होतात असं वर्णन केलं. आता वेळ थोडा राहिला आपला, कारण भगवंत हे सुंदर उभे विटेवरी तुळसी हार गळा, तुम्ही चंदन टिळा. म्हणून भगवंताची तुळशी आवडणारा प्रकार. तुलस्य मृत जन्मासी सदा तुम केशव प्रिय, केशवार्थम चिनोमि त्वा वरदा भव शोभने. अशा भागवतातले श्लोक आहेत बरं काही, की भगवंताला मनुष्याची भगवंताची शोभा तुळशी गळ्यामध्ये आवडीने भगवंत घालतात, आणि तीच तुळस जो गळ्यामध्ये धारण करतो तो भगवंताचा भक्त गणल्या जातो. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा. हृदय गळवळा वैष्णवा
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ दहाच मिनिटावर आली बरं का कथा आपली. 10 मिनिटाचं वेळ तेवढ्यात आपलं धावतं सांगतो. काही चिंता करू नका कारण विषय पूर्ण होत नसतो कधी. हा तर काय असतं पहा, तुळशीचं महत्व आलं इथं. भगवंतानी तुळशी धारण केली. भगवंताचं भक्त म्हटल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा काय पाहिजे, तुळशीची माळ पाहिजे. जसं विवाह झाल्याच्या नंतर ती एखादी जर मुलगी म्हटली की मी अलंकार मंगळसूत्रच घालणार नाही तर चालणार. सौभाग्यासाठी ते पती म्हणून असं कुठं असतं का. हा विवाह करायचं म्हणलं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालावंच लागत. तसं कारण सौभाग्याचं लेणं येते तसं भक्तांचं लेणं काय, तुळशी माळा गळा गोपीच्या आणि म्हणून तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. तुळशी कष्ट संभूता. दुसरा श्लोक आहे का, माला वहती यो नरा तद्देहे पातकम नास्ति सत्यम सत्यम वदाम्यहम. म्हणून तुळशीचं स्नान करताना अंगावरती पाणी जर पडलं, गंगेच्या स्नानाचं पुण्य आहे आपल्याला. बघा काही काही माणसं म्हणतात मनाची माळ आमच्या. अहो हे पुढं काय काय सवडशास्त्र, मनाची पुढं माळ टिकत असते ना. म्हणून खरी तुळशीची माळ पाहिजे. म्हणून सर्वांनी माळकरी व्हावं जर कोणी नसतील. कारण असं असतं मांसाहार ही एक व्यसन आहे बघा. 7 व्यसन वाईट आहे. सत शिकलं बघा इकडे. भूतंच मांसम मदिराच विषा मृगयार्थ चौरम परदा एतानि सप्त व्यसनानि लोके. बघा बघा म्हणून हे व्यसन माणसाला नरकाला नेत असतात. आणि तेच तुकाराम महाराज सांगतात काय, बघा बघा म्हणून मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवी दासे. आपणच आपले वैरी, आपणच आपले शत्रू होत असतो. आणि म्हणून आहार घेत असताना आपल्याला आहार शाकाहार घ्यायचा याप्रमाणे. आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट अशी पहा की स्वतः म्हणून गळ्यामध्ये माळ घालणं पवित्र. आणि अजून एक भागवताचा श्लोक सांगतो आणि लगेच शेवा आठवतो बरं का. भो भो प्रजापते राजन पशून पश्यत्वया धरे संज्ञा पिता जीव संग्राम निगुणेन सहस्रशा. भागवतातलंच उदाहरण आहे. कथा पुढे येते. प्राचीन बही नावाचा राजा यज्ञामध्ये अनेक पशु मारित होता. नारद मुनीची त्याची भेट झाली आणि त्या पशुला यज्ञाच्या नावाखाली मारायचं आणि बाकीचे म्हणायचे देवाच्या नावाखाली बाकीचे खात होते. आणि नारद मुनी तिथं आले. प्राचीन बही राजाने काय केलं पहा, नारद मुनीला नमस्कार केला आणि नारद मुनीने सांगितलं प्राचीन बही राजा काय केलं. त्यांनी सांगितलं यज्ञामध्ये अनेक पशु मारले म्हणे. मग नारद मुनी सांगितलं थांब 2 मिनिटं म्हणे. आणि नारद मुनीने त्याला दिव्य दृष्टी दिली. भविष्यात काय होईल पहा म्हणे आता. तर भविष्यात त्याला असं दिसलं जे जे प्राणी मारले ते प्राणी त्याचा सूड घेण्यासाठी आकाशामध्ये वाट पाहत होते त्याची. हे कोणाला दिसलं, प्राचीन बही राजाला. आणि मग राजाने सांगितलं यापुढे अशी हिंसा करायची नाही आणि मांसाहार घ्यायचा नाही, शाकाहार घ्यायचा. त्याच्यामुळे आपलं शरीर पवित्र होतं आणि आपल्या घरामध्ये काही पीडा पिशाच्य पीडा राहू शकत नाही. म्हणून
गळ्यामध्ये तुळशीची माळ. पलायंते सदयक्ष राक्षस भूतान पलायंते सदैव ही, म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा कुठला दोष राहत नाही. अशा प्रकारे म्हणून ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यांनी माळकरी व्हा, भगवंताचे भक्त व्हा, त्याच्यामध्ये खरी आणि आपल्याला भगवंताची सेवा घडल्या जाईल आणि भगवंताची आपल्यावर कृपा होईल. याप्रमाणे पत्र दिल्याच्या नंतर भगवान परमात्मा आले आणि रुक्मिणीचा स्वीकार केला आणि रुक्मिणीचा स्वीकार केल्याच्या नंतर त्यांचा स्वयंवर कथा, द्वारकेमध्ये त्यांचा विवाह सोहळा झाला. याप्रमाणे रुक्मिणी स्वयंवराची कथा आज आपण पाहिली. आता थोडस भजन घेऊ, वेळ संपला आपल्याला, कारण भरपूर श्रोते मंडळी भरपूर आले बरं का. म्हणून शिवाजी महाराज त्यांच्या परिवारावर तुमचं सर्वांचं प्रेम आहे बरं का. प्रेमामुळे तुम्ही सर्व संख्या वाढत गेली आणि याप्रमाणे त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी सांगितलं ना की त्यांना अशा प्रकारे चांगल्या प्रकारे असं कार्य घडू त्यांच्याकडून, त्यांना उदंड आयुष्य आणि उदंड असं भक्ती, अशा कथा कीर्तन हे त्यांच्याकडून सत्कर्म घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि याच ठिकाणी आपण थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडं भजन होईल, लगेच आरती होईल. आरतीसाठी या लवकर. आता या ठिकाणी काही सूचना होतील, नंतर भजन होईल. तोपर्यंत आरतीच्या यजमानांनी समोर यायचे. रामकृष्ण हरी. ऐका, आज आपल्याला बोरीबिल पंचक्रोशी गाडीवाडी या परिसरामध्ये आपल्या छोट्याशा वस्तीवरती गेली 7 दिवस चालू असलेला हा अखंड नामयज्ञ श्रीमद भागवत महापुराण कथा, खरं तर हे अमृत पान सर्वांनी केलं आणि खरं तर हे एक अमृत पानच म्हणावं लागेल. नामस्मरण, नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा, असं हे नामसंकीर्तन. हा ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाही, हा स्वयंभू श्रीकृष्णच या ग्रंथाच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. आणि त्या श्रीकृष्णाचं लीलेचं वर्णन गेली 7 दिवस ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहोत, असे हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय गुरुवर्य मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी महाराज पवनी शास्त्री, त्यांचं वर्णन काय शब्दात करता येणार नाही. त्यांचं वर्णन जर ऐकायचं असेल तर ही बाहेरगावची भजनी मंडळ पाहिलं तरी त्यांचं वर्णन करण्याची गरज नाही. वर्णन करूच शकत नाही त्यांचं. काय बोलू आता नको हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, असा अधिकार संपन्न महात्मा. आणि त्यांच्या मुखातून खरं तर भगवान सुतमुनी शुकाचार्य म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, असा ज्ञानी महात्मा आपल्याला लाभले. आणि त्यांच्या मुखातून आपण सतत 7 दिवस सर्वजण सगळीच भजनी मंडळ पंचक्रोशीतील, मग बोरीबेल गाडीवाडी, शिंगाडवाडी, खोमणी वस्ती, रावणगाव, खडकी, लोणारवाडी, काळेवाडी, मलठण, परत आपलं देवळगाव, राजे, आलेगाव, सर्व पंचक्रोशी परिसर, दौंड तालुक्यातील पूर्व भाग जवळजवळ सगळी महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिली. भजनी मंडळ करमाळ्या तालुक्यातून पार आज महाराज आले हे दिवे गावांवरून, विणेकरी आहेत वाशिम करमाळा तालुक्यातून, पलीकडे चिसगाव टेकडीचे महाराज आले. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं भूषण असणारी महाराज मंडळी, तर गुरुवर्य रमेश महाराज भोसले, आज शांती ब्रह्म तुकोबार आहे आणि सगळीच भजनी मंडळ. विशेष म्हणजे आज विशेष उपस्थिती गायनाचारी हरिभक्तपरायण आपले केसयावा चिंचवडीचे, त्याचप्रमाणे शंकर महाराज कदम आहे. आता सगळ्यांची जर नावं घ्यायची म्हणून तर त्या पार कर्जत तळवडी का हो महाराज, तळवडीची मंडळी भजनी मंडळ समोर बसून रोज ऐकतात आणि रोज अन्न आपल्याबरोबर या ठिकाणी काकड्याला पण हजर आहे. तळवडी, कुळधरण लांब लांबची लोक आहे. तसं पाहिलं तर लांब लांब आमंत्रण दिलीच नाहीत अण्णा.
लांब लांबच्या आमंत्रण जर दिली असती तर म्हणजे बरीच केशाला कातर लागली असती, म्हणजे खर्च वाढला असता, बाकी काही नाही, खर्च वाढला असता. ही जर सगळी जरी मंडळी समोर दिसतात ना, हे सगळे आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी माणसे आणि नवे नवे महाराजांच्या प्रेमामुळे लांब लांबची मंडळी या ठिकाणी उपस्थित. ही सगळी बसलीमध्ये असतात. लोणावळी असेल, आमची पंचक्रोशी असेल, बापुरे आश्रम असेल, दासा महाराज आहेत, विशेष म्हणजे आमचे राजेंद्र महाराज दगडे, नेमचे नाव आहेत, अण्णा आहेत, महादेव अण्णा आहेत, संपत होणारे राज, भरपूर मंडळी. तर आता ही सगळी आता नावं तरी कुणाची घ्यावं, काका वगैरे बापू, ही सगळी मंडळी आबा सगळी आता नावं घ्यायला कुणाचं म्हणजे वेळच नाही. परंतु नितांत प्रेम करणारी ही माणसे आणि ह्या प्रेमाच्या पोटी ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिली. खरं तर सर्वांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. इतका मोठा महात्मा आपल्याला लाभला. खरं तर आपलंच भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, म्हणून येथून या नुठ वाट माथा मरणा वाचोनी सर्वता. असा महात्मा आपल्याला लाभलं. एक थोडीशी खंत आहे, मला वाटते आमच्या कुटुंबात काही 4-2 मंडळी माळकरी नाही, त्यांनी माळकरी व्हावं एवढी इच्छा माझी. आज नवनाथ महाराज पण मला वाटते यापासून त्यांना केली असते. आज नाही झाली तरी सकाळ कार्यामध्ये मला वाटते आमच्या वहिनी तयार झाल्यात माळ घालायला. त्यांनी मला सांगितलं बारीक माळ आहे का, माझ्या गळ्यात मोठ्या मण्याची माळ आहे, पण बारकी लागत असं तर बारकी देऊ. पण मला वाटतं माळकरी हो माझी एवढीच तळमळी आहे. कारण की आम्ही तीर्थयात्रेचं नियोजन करतो, सगळ्यांना माहिती आहे. आजपर्यंत गेली 15 वर्ष तीर्थयात्रा नियोजन करतो. महाराजांचं प्रत्येक धामाच्या ठिकाणी कथा केली, महाराजांची प्रत्येक धामाची कथा केली, 200, 250, 300 माणसं घेऊन. आणि परंतु 10 ते 12 हजार लोक तीर्थयात्रा करून घेऊन आलो. आणि येत असताना आजपर्यंत जवळजवळ 85 लोकांनी तीर्थयात्रेमध्ये माळा घातल्या 15 वर्षांमध्ये. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. फक्त हेच आपल्याला काम करत, नामस्मरण करत करत आपल्याला आपली संघटना वाढवायची. काय आपलं थोडं कमी पडतंय आणखी बी. आता कमी का पडतंय, आपण कमी पडतोय का, आपण नको त्याचं पाय धरले का, अशा महात्म्यांचा आपण पाय धरले पाहिजे. तो 50 आणि 51 हजार द्यावं लागत नाहीत महात्म्यांना. जो महात्मा आहे ना तो पैसे हात लावणार नाही. असं नाही की महाराजांना पैसे द्यायचे नाहीत किंवा पाकिट द्यायचं नाही, असा भाग नाही. परंतु जो महात्मा आहे ना त्यांना खरंच आता महाराजांचे 10-12 वर्षापासून आमचे संबंध आहेत. बापरे असतील, दाजी असतील, आम्ही असतील, नेमचे नाव सगळे केशवी 10-12 वर्षापासूनचे संबंध आहेत. परंतु महाराजांचा स्वभाव कसा आहे हे आम्ही अंतःकरणापासून महाराजांना अनुभवले. अशी व्यक्ती खरं तर मिळूच शकत नाही. खरं तर भाग्याचा उदयच व्हावा लागले. काहीतरी पूर्वजनाची पुण्य पाहिजे, आई वडिलांची कृपा आशीर्वाद पाहिजे, त्यांचं पुण्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही, असे महात्मे मिळू शकत नाही. आता जास्त काही बोलायचं नाही. महाराजांनी त्यांच्या वेळेप्रमाणे थांबलेले ते. आणि खरं तर वेळेत सगळं वेळेचं बंधन महाराष्ट्रात महाराजांनी तर कोणीच पाळू शकत नाही. हे 12 वर्षाचा आमचा अनुभव आहे. म्हणून आता जास्त काही न बोलता थोडासा महाराजांचा सन्मान कुटुंबियाच्या वतीने आपण थोडासा करू. आमचे नामदेव दादा महाडिक यांच्या वतीने महाराजांना पूर्ण पोशाख या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि महाराजां श्रीफळी 13 टोकाच्या पिशवी त्यातली श्रीफळी घ्या. आणि महाराजांचा फुल ना फुलाची काकडी म्हणून थोडंसं आपण मानधन या ठिकाणी आपण कुटुंबियाच्या या ठिकाणी महाराजांना देऊ. उद्या गडबड असते, महाराजांना लांब जायचे परत आणि मग सन्मान आत्ताच घेऊन आपण हे करू. मला वाटते सर्वांच्या वतीने रमेश महाराज उठतील आणि बापुराया या पुढं, बापुराव तुकोबराय या पुढं आणि अण्णा पण इकडून उठतील. गणतात्या येतं का पुढं, बरं नको तात्यांना पायाचा त्रास गणतात्या पण बरं का, ज्ञानेश्वरीची थोर उपासक गणपत तात्या पण आले. आणि पुण्यावरून बरं का एक अतिशय मोठी व्यक्ती तापकीर भाऊ पुढे या थोडस. तापकीर भाऊ राहुल शेठ बोलवा त्यांना. आळंदीच्या वारीला महाराज रमेश महाराज आम्ही येतो ना, आळंदीतला मुक्काम असतो ना प्रस्थानचा, आणि तापकीर भाऊंच्या फ्लॅटवर असतो राहुल शेठ गाव. स्पेशल 2 BHK फ्लॅटच आमच्या ताब्यात येतात ते. किचन सहित काय बी करा काय पण खा, पण महाराजांची इकडेच पंक्ती असतात. तापकीर भाऊंचं या ठिकाणी आपण स्वागत करूया.
तर सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन आभार मानले पाहिजे. परंतु हाती के पावली सबके पाव, महाराजांचा सन्मान झाला तरी सगळ्यांचा सन्मान होतोय. खरं तर काय देऊ त्याशी व्हावे उतराई, सगळ्यांच्या ऋणातून उतराई मला होता येणार नाही. परंतु शब्दाच्या रूपाने थोडासा मी रामकृष्ण हरी. राजा महाराज तात्कालिक पुढे या. थोडासा महत्वाचा वेळ घेतोय बरं का, सगळ्यांना भूका लागले असतात. पण आज थोडा गावरान घेतोय. आज सांडग्याची भाजी चपाती आणि काय ते हापूस आंब्याचा रस आहे. थोडासा आता गार होणार नाही बरं का लवकर तो. हा म्हणजे आत्ताच काय की रोल होणार नाही. उद्या एक बसली मंडळीला विनंती, काय विनंती बसली मंडळीला? उद्या बरोबर पावणे 9 या ठिकाणी कार्याची कीर्तन सुरुवात होणार आहे आणि पावणे 11ला संपणार आहे. मग बसली मंडळीला उद्याचे दिवस मी त्रास देणार आहे की उद्या 8 वाजता सगळ्या बसली मंडळी इथं हजर राहायची. काय करायचं आपल्याला, त्या घरामध्ये ग्रंथ असणार आहे आणि ते ग्रंथ दिंडीच्या स्वरूपात या ठिकाणी पूजण्यासाठी आणायचे आणि नंतर या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करायची. म्हणजे बसदी मंडळाबरोबर असं नाही, सगळ्यांनीच जेवढी आज उपस्थित आहेत ना, मला वाटते संजय महाराज वापरे आलेत पाठीमागे. महाराज पुढे या. दोघं पण आलेत का? या दोघं आलेत का महाराज? एकट्याने असली तरी पुढे या. या ठिकाणी हरिभक्त परायण संजय महाराज वापरे आमचे मार्गदर्शक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण. 25 नारळ दिल्या पण सकाळ देऊ आता ते सगळ्याचं 2-4 पुती तरी पाहिजेत ना. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता भजन होईल, थोडस आरती होईल आणि आरती झाल्यानंतर एक पुन्हा एक विनंती, महाराज ताईंना पुढे बोलवा ना आरतीसाठी. या की पुढे या पुढे ताई. हे मधून या, मधून जागाय महाराज सहकुटुंब चौकुपर आहेत, 2 मुलं आणि महाराज सहकुटुंब आहेत महाराज या ठिकाणी. महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आता आरती झाल्यानंतर सर्वांनी शिस्तीमध्ये दर्शन घ्यायचे आणि एक विनंती करतो, फक्त महिला भगिनी मातांना अगोदर जेवणाचा आपल्याला चान्स द्यायचा आहे. रोज आपल्याला ती जेवायला घरी घालतात, मग आज आपण काय करू, त्यांना रोजच कसं यांना पहिल्यांदा जेवायला घालतो, आज पण त्यांना पहिल्यांदा प्राधान्य देऊ, जेवायला घालू आणि सगळे तरुण मंडळ जेवणाची व्यवस्था करते. आरतीच घ्या आता. महाराज तुम्ही पण उठा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, श्री शुक मुनीने आला भक्तीने आला करीने गाये रे जाय चरिता. आरती करू तुझ भगवंता.
खालूनच दर्शन घ्या आणि रिकाम्या हाताने दर्शन नका घेऊ. आज शेवटचा दिवस आहे, काहीतरी दक्षिणा टाकून दर्शन घ्या. ऐका, दोन्ही बाजूला दोन प्रसाद वाले पुरुषांनी उजव्या बाजूला प्रसाद घ्यायच्या दर्शन घेऊन आणि तसंच बाहेर निघा. स्टेजवर कोणी येऊ नका दर्शनासाठी स्टेजवर कोणी येऊ नका. समोर दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि महिलांनी लगेच जवळ नाही बसायचं.